संभाजीनगर विमानतल पर गौतम बुद्ध की प्रतिमा का अनावरण हुआ। इस दौरान संजय शिरसाट ने संजय राउत पर तंज कसते हुए कहा कि सत्ता में संगठन में रहना पड़ता है। उन्होंने नागपुर दंगों को सुनियोजित बताया और ठाकरे ब्रांड खत्म होने की बात भी कही। मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करोनाच्या एक जण बसलेला होता, त्याला अशी उपमा देणं योग्य आहे का? त्यांचाच नेता 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला, मग सत्तेवर बसलेला प्रत्येकाला जर गाढव म्हणायचं असेल तर मग उबाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। हे काय पिसाळलेले कुत्रे नेहमी भुकत असतात, येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर दडावर भुकत असतात आणि भुंगराऱ्या कुत्र्याकडे आम्ही लक्ष देतो। या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केलेली ती कंप्लेंट आहे, हायकोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहेत, पोलीस रिपोर्ट आलेला आहे, रिपोर्टमध्ये हे दाखवलेलं आहे की तिला जखमा तिच्या अंगावरच्या दाखवलेल्या आहेत, त्या पोस्टमॉर्टम मध्ये आलेल्या आहेत, तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेले। या सर्व बाबी जर पाहिलं तर तिचा खूनच झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। परंतु पोलीस आता त्याचा तपास करतात, पोलिसाच्या याच्यामध्ये जी काही माहिती समोर येते हायकोर्ट समोर सादर करतील आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्यानुसार कारवाई केली। हे सर्व नागपूरची घटना ही सुनियोजित होती। ज्या ठिकाणी दंगल झाली तो सगळा भाग मुस्लिम बाहुबल्याचा होता। दंगल करायची पूर्वतयारी त्या ठिकाणी केली गेली होती। पेट्रोल बॉम्ब असतील, दगड असतील, हत्यारं असतील त्या ठिकाणी एका तासामध्ये जमा होत नव्हते आणि म्हणून या दंगली मागे कोण कोण आहे याचा पोलीस तपास करताय आणि त्यांना निश्चित अटक केली जाणार। ठाकरे बँड संपलेला आहे, बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे, बाळासाहेबांचे विचार जिवंत आहे, उभाटा तर कधीच संपलेला आहे। म्हणून आम्हाला त्यांच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही। आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय। शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जाण्याचा जो आमचा निर्धार आहे त्याला कुठे आडवं आलं तर त्याला आडवं करण्याची ताकद